साहेबांची भेट घेतली आणि कारखान्यासाठी आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या अडचणींना मदत करावी अशी मी त्यांना विनंती केली. त्या विनंतीनुसार त्यांनी देखील सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका घेतली आहे. आपल्याला कशी मदत करू शकतात ते संबंधित लोकांशी बोलून मला चर्चा झाली. नक्कीच काहीतरी कारखान्याच्या दृष्टीनं आम्ही सकारात्मक विचार करतो. काही दिवसापासून तुमच्या भेटीगाठीची चर्चा होती, मात्र आज अखेर भेट झाली. थोडं म्हणजे सकारात्मक झाली की काही निर्णयापर्यंत सकारात्मक चर्चा झाली, जेणेकरून कारखाना वाचला पाहिजे ही आमची भूमिका आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील शब्द दिला. कारण शेतकऱ्याचा विषय आहे, त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगितली. ही साखर जप्त झाली आहे, कारखाना आणि ऊसाची बिलं देणे बाकी आहे आणि मग हा अल्टिमेटली शेतकऱ्यांचा रोष आहे. शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे. त्याबाबत त्यांना बोलल्यानंतर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा. भाजप प्रवेशाची आडघात केली नाही, तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही. त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली. त्यांनी म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू. आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदांची चर्चा केली. सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा, आम्ही पण मदत करू, ही फक्त आमची चर्चा. थोडक्यात लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे. नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हणल्यावर आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे. म्हणजे अभिजित पाटील यावेळेला माढा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत होईल असं काम करतात. आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली. अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जे मदतीचा आम्हाला भेट दिला त्याप्रमाणे निर्णय करून आम्ही वैयक्तिक तुम्हाला काय वाटते, मदत करायला हवी? जर त्यांनी मदत केली तर लगेच वैयक्तिक बैठक चर्चा होईल. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही आज भेटायला आलात तर काहीतरी ठरवूनच आलो की कारखान्याला मदत झाली पाहिजे. त्यासाठी म्हणेल ती किंमत आम्ही मोजायला तयार आहोत. मग हा तर काही फार मोठा विषय नाही. दर 5 वर्षाला निवडणूक येतात आणि एकदा जर कारखाना संपला शेतकऱ्याचा की आयुष्यभराचं नुकसानीचा शब्द माझ्यावर येतो. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतोय की कारखान्याला मदत कोण करेल कसं करेल त्याप्रमाणे आम्ही त्या सकारात्मक